सैफ अली खानवरच्या हल्ला करणाऱ्या आरोपीला आता अटक झालेली आहे। पोलिसांनी आरोपीला ठाण्यातून बेड्या ठोकल्यात। आरोपी विजय दास हा रेस्टॉरंटचा वेटर आहे। गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सुद्धा पोलिसांनी दिली आहे। आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। ठाण्यातील कासारवडवली इथल्या हिरानंदानी इस्टेटच्या मागल्या परिसरातून मुंबई पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। आरोपी विजय दास हा रेस्टॉरंटचा वेटर आहे आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्याला खार पोलीस ठाण्यामध्ये सध्या ठेवण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। आरोपीचा फोटो आपण पाहतोय। त्याला ठाण्यातून बेड्या ठोकण्यात आल्यात आणि त्याला आता खार पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। तर हिरानंदानी इस्टेटच्या मागच्या परिसरातून पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत। त्यामुळे आता या संदर्भात नेमका हल्ला त्यांनी का केला या सगळ्यांची उकल होणार आहे। पोलिसांनी ठाण्यामधून त्याला बेड्या ठोकलेल्या आहेत। विजय दास हा रेस्टॉरंटचा वेटर असल्याची माहिती मिळते आणि त्याला आता ठाण्यातून अटक झालेली आहे। आता त्याला सध्या खार पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। मुंबई पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे। काही दिवसांपूर्वी सैफ अली खानवर रात्री 2:30 वाजता त्याच्या घरामध्ये शिरून या हल्लेखोरानं हल्ला केलेला होता। 6 वार सैफ अली खानवर केलेले होते। त्यामधल्या 2 जखमा या अतिशय गंभीर स्वरूपाच्या होत्या। त्या संदर्भात त्याच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून। मनश्री, सध्या या आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे। आता कशा पद्धतीने हा तपास पुढे जाणार आहे? सध्या या आरोपीला खार पोलीस ठाण्यात सध्या ठेवण्यात आलेला आहे। तपास अजूनही सुरूच आहे। या हल्लेखोराची या आरोपीची अर्थातच चौकशी केली जाते। या हल्लेखोराने स्वतःहून कबूल केलेला आहे की आपण हा हल्ला केलेला होता। सोबतच हा वेगवेगळ्या नावांनी सुद्धा वावरत होता अशी एक माहिती समोर आलेली आहे। यापैकी मोहम्मद इलियास, विजय दास अशा वेगवेगळ्या नावांनी हा वावरत होता। ठाण्यामधून या हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे आणि सोबतच हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होता अशी सुद्धा माहिती आता समोर येते। त्यामुळे हा हल्ला नेमका कोणत्या उद्देशाने झालाय, चोरीचा उद्देश होता का, दरोड्याचा उद्देश होता का, जी माहिती जबाबातून समोर आलेली आहे तिची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। कारण लिमा नामक ज्या महिला कर्मचाऱ्यांनी माहिती दिलेली आहे सैफ अली खानच्या की त्यांनी काही पैशाची सुद्धा मागणी केलेली होती, तर तसं देखील काही झालेलं आहे का, काही रोख रक्कम असेल किंवा इतर मौल्यवान गोष्टी असतील तो हा हल्लेखोर घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता का, याबाबतची देखील चौकशी केली जाणार आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच एक मोठे यश म्हणावं लागेल मुंबई क्राईम ब्रांचला की या हल्लेखोराला अखेर आता अटक करण्यात आलेली आहे। मात्र सैफ अली खानच्या सोबतच इतर काही बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या घराची त्याने रेकी तर केलेली नव्हती ना, या दृष्टीने सुद्धा आता हा तपास होणार आहे। अगदी मनश्री, रात्री 2:30 वाजता हा हल्ला झालेला होता आणि हा हल्ला झाल्यानंतर आपण संपूर्ण घटनाक्रम पाहिलेला आहे। फॉरेन्सिक टीमने तिकडे हाताचे ठसे सुद्धा घेतलेले आहे। या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, मात्र त्या संदर्भात सुद्धा पडताळणी केली जाणार आहे का? अर्थातच, कारण यापूर्वी पोलिसांनी काही संशयितांना संशयित म्हणून ताब्यात घेतलेलं होतं आणि हे कन्फर्म होत नव्हतं की जे ताब्यात घेतलेले संशयित आहेत तेच खरेखोर हल्लेखोर आहेत का, तेच खरंच आरोपी आहेत का, याची पडताळणी होऊ शकत नव्हती। म्हणून वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या संशयितांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं। त्याच्यामुळे आत्ता ज्याला अटक करण्यात आलेली आहे, याला संशयित म्हणून पकडलं होतं आणि त्यानंतर त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे की त्याने स्वतःहून सरेंडर केलेलं आहे की आणखी काही घडामोड घडलेली आहे, हा तपासाचा भाग आहे। मात्र ज्या हल्लेखोराने सध्या आरोपीने आपल्या हल्ल्याची कबुली दिलेली आहे, आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे, त्याची सुद्धा पडताळणी होणार आहे। कारण अशा प्रकारे कुणी खोटं बोलून सुद्धा समोर येतंय का, या पद्धतीने सुद्धा मुंबई पोलीस तपास करतायत, क्राईम ब्रांच तपास करते। त्याच्यामुळे सीसीटीव्हीत दिसणारा चेहरा आणि या हल्लेखोराचा चेहरा यात कितपत साम्य आहे, याच्या देहबोलीत कितपत साम्य आहे, हा व्यक्ती खरंच त्या दिवशी बांद्रा किंवा दादर आणि इतर परिसरात वावरत होता का, ज्या पद्धतीने सीसीटीव्ही फुटेज बघायला मिळतात त्या पद्धतीने तो वावरला होता का, तसे काही पुरावे सापडतात का, याची सुद्धा पडताळणी केली जाणार आहे। अगदी धन्यवाद मनश्री आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय ठाण्यामधून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहे आणि या आरोपीनं गुन्ह्याची कबुली सुद्धा दिलेली आहे। मात्र हा तोच आरोपी आहे का याची पडताळणी पोलिसांकडून केली जाणार आहे। तसंच या आरोपीने नेमकी आणखीन कोणकोणते गुन्हे केलेले आहेत या संपूर्ण प्रकरणाचा छडा आता पोलिसांकडून लावला जाणार आहे।
तर यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. हा कोण आहे विजयदास? विजयदास ठाण्यातील हिरानंदानी परिसरामध्ये काम करत होता. हिरानंदानी भागाची त्याला माहिती होती. ठाण्यातील लेबर कॅम्प जवळच्या जंगलामध्ये तो लपलेला होता. विजयदासनं मुंबईतील पबमध्ये काम केल्याची सुद्धा माहिती मिळते.